माझी भूमिका मांडतो आहे। नंतर काही छोटी मोठी प्रश्नोत्तरे आपण एक 10 मिनिटं साधारणपणे वेळ आहे आपल्याकडे त्यात करू शकतो। याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा भर हा लोकसंवादावरती आहे आणि आजचं राजकारणही असं आहे की कोणी कोणाला गृहीत धरू नये आणि भारतीय जनता पार्टी असं मानते की आपली भूमिका लोकांपर्यंत घेऊन जावी, त्यांना समजावून सांगावी, आपल्या केलेल्या कामाचा हिशोब द्यावा। मी तर असं म्हणतो की पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स हा शब्दप्रयोग मोदीजींनी वापरला, ते पहिले पंतप्रधान आहेत असं शब्द वापरणार। याच्या पूर्वी आणि आजही अन्य कोणताही राजकीय पक्ष मला दिसत नाही जो म्हणतो की आमच्या केलेल्या कामाची आठवण ठेवा आणि मत द्या। म्हणजे मध्ये जे 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यांच्या कुठल्या कामाची आठवण ठेवली तर आपण मत द्यायला धजावाल असा प्रश्न पडेल, इतकी त्यांची कारकीर्द उज्ज्वल होती। आणि त्यामुळे कामगिरीच्या आधारावर मत असा विचार आपण केलाच पाहिजे, यात काही शंका नाही। पण पाशाजींनी मांडलेला मुद्दाही महत्त्वाचा आहे। ते पर्यावरण म्हणजे ज्याला निसर्गाशी जोडलेलं पर्यावरण आहे त्याबद्दल बोलत होते, तो प्रश्न आपण जाणतोच। पण महाराष्ट्रातलं सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण सुद्धा दूषित होण्याचा प्रकार अनेक राजकीय पक्षांच्या माध्यमातून घडताना दिसतो। मला असं वाटतं की एक सजग मतदार म्हणून त्याबद्दलही आपण थोडंसं सावध असलं पाहिजे। याचं कारण आज आपण पाहतो